हाय, नमस्कार सर्वांना. घरचं स्वाद अँड फूड चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मसाला कारलं बनवणार आहे, एकदम साध्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. बघा, कारले घेतलेले आहेत. कारले कट करून घेतले, स्वच्छ धुवून शिजवून घेतलेत. बिया पण काढून घेतल्या सर्व आणि त्याच्यामध्ये एक लिंबू कट करून टाकलं होतं. टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर आणि हा मसाला आहे. माझ्याकडं अगोदरच मसाला होता, मी त्याच्यामध्ये बनवणार आहे. तर आता भाजी बनवून घेऊ. त्यासाठी जे हे वांगे कापलेले आहे, त्याच्यात मसाला भरून घेणार आहे मी. बघू शकता. सर्व कारले जे आहे त्याच्या फोडी त्याला सर्व मसाला लावून घेणार आहे. कारल्यामध्ये लिंबू टाकलं तर कडू नाही होत जास्त आणि कारल्यामधलं लिंबू खायला पण खूप छान लागतं. कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. कारल्याच्या भाजीला थोडंसं तेल जास्तच टाकायचं, टेस्ट छान येते त्याच्यामुळं. तेल गरम झालंय, त्यामध्ये जिरे टाकून घेते. जिरे तडतडले, आता त्यामध्ये हळद टाकू. आता टोमॅटो टाकून घेते आणि लगेच जे कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेतला होता ते पण टाकणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे त्याला थोडा वेळ. लिंबू आपण नसलं आवडत तर नाही घालायचं, पण कारल्यामधलं लिंबू खाताना खूप छान लागतं जेवणासोबत. आता फ्राय करून घेते मी चांगले कारले. कारले चांगले फ्राय केलेत, बघू शकता. थोड्याशा मोठ्या गॅसवरच फ्राय करून घेतलेत. आता जो मसाला राहिलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आता. गरम मसाला टाकलाय थोडासा आणि परत फिरून घेणार आहे आता. पाणी टाकलंय थोडंसं आणि चांगलं फिरून घेते. अजून थोडं पाणी टाकलंय. आपल्याला जास्त शिजून घ्यायची गरज नाही आहे, पहिले कारले शिजलेले आहे त्याच्यामुळं. थोडंसं पाणी आपण ठेवू कारल्यामध्ये, म्हणजे मसाला चांगला होतो कारल्यासोबत खायला. तर एवढं पाणी घातलं आहे. आता कमी गॅसवरच झाकण ठेवून होऊ देते.
त्याच्या अगोदर बारीक कट केलेली कोथिंबीर त्यावर टाकून घेते. झाकण ठेवून कमी गॅसवरच होऊ देते, म्हणजे की मसाला कारल्यामध्ये चांगला मुरतो आणि खायला एकदम कारलं छान लागतं. बघा कमी गॅसवरच होऊ दिलं होतं मी. तर आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. फिरून बघते. बघा एवढाच मसाला पाहिजे होता आपल्याला, जास्त पातळही नाही आणि जास्त सुक्कही नाही. कारलं खाताना मसाला लागला पाहिजे, म्हणजे कारलं खायला छान लागतं. आता आपली कारल्याची भाजी बनवून तयार आहे. आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता. कारल्याची भाजी रेसिपी जर का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.